नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, आजच्या पॉडकास्टमध्ये ना या टोमल काकूंची फक्त आणि फक्त पोलखोलच असणार आहे, त्यामुळे आजचा पॉडकास्ट न स्किप करता ऐका। 19 सप्टेंबर 2023 ला म्हणजेच 7 महिन्यापूर्वी गणेशोत्सव होता। तर त्याच निमित्त युरोपमध्ये म्हणजेच टोमल काकू जिथे राहतात तिथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला होता आणि तो मराठी मंडळाने आयोजित केलेला होता। त्या कार्यक्रमामध्ये आपल्या स्वयंघोषित नऊवारी चॅलेंज करणाऱ्या टोमल काकूंनी जांभळ्या रंगाची नऊवारी नेसली होती, का तर त्यांच्या गर्ल्स कम आंटी ग्रुपने मंगळागौरीचा डान्स परफॉर्मन्स केला होता। तुम्ही सगळ्यांनीच काकूंचा डान्स बघितलाच असेल, तसं तर कॉपीराइट येईल म्हणून टोमल काकूंनी पूर्ण डान्स अपलोड केला नव्हता। पण काकूंची एक मैत्रीण आहे ना, तिच्या इंस्टाग्रामवर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। आता हे सगळं मी तुम्हाला यासाठी सांगते कारण की या वर्षी गुढीपाडव्याला पण मराठी मंडळाने कार्यक्रम ठेवला होता। त्यात टोमल काकू गेल्या होत्या। दिलीपजींसोबत फोटोज देखील त्यांनी कम्युनिटी पोस्टवरती टाकले होते, पण काकूंनी व्हिडिओ केला नव्हता, का तर काकूंचं असं म्हणणं होतं की तिथे पिक्स काढणंच फक्त अलाउड होतं, व्हिडिओ काढण्याची परवानगी नव्हती। पण काकूंच्याच मैत्रिणीने मस्त रील बनवलं होतं आणि ते अपलोड देखील केलं होतं इंस्टाग्रामवर। त्याची लिंक देखील मी गेल्या काही पॉडकास्ट मध्ये पेस्ट केली होती। गेल्याच आठवड्यात मी जेव्हा काकूंवरती पॉडकास्ट केलं होतं ना मंडळी, तेव्हा मी बोलली होती बघा, काकूंने महाराष्ट्र दिनाला नऊवारी नेसली नाही, कदाचित सॅटर्डे संडेला काकू नऊवारी नेसतील। तर मी हे यासाठी बोलली होती कारण की शनिवार म्हणजे 4 मे 2024 ला काकू जिथे राहतात तिथे मराठी मंडळाने महाराष्ट्र दिन निमित्त कार्यक्रम ठेवला होता आणि त्यात या टोमल काकू प्रेझेंट देखील होत्या। आणि काकू एकट्याच नव्हत्या तर काकूंची फ्रेंड देखील तिथे उपस्थित होती। तिने तिच्या इंस्टाग्रामवर देखील फोटो टाकला आहे, प्लस महाराष्ट्र मंडळाने व्हिडिओ देखील टाकला आहे त्यांच्या ऑफिशियल इन्स्टा पेज वरती। तुम्ही तिथे जाऊन देखील बघू शकता, त्या रील मध्ये काकू उपस्थित आहेत। आता जेव्हा काकूंनी मंगळागौर परफॉर्म केलं होतं तेव्हा तर व्हिडिओ काकूंनी काढला होता, पण आता काकूंना अचानक मंडळाने परमिशन देणंच बंद केलं आहे। कमाल आहे ना। मला तर असं वाटते मराठी मंडळ आपलं पॉडकास्ट ऐकत असतील आणि त्याच्या खालच्या कॉमेंट्स देखील वाचत असतील। त्या मंडळाला पण समजलं आहे या काकू काय नुसत्या खोटं बोलतात, लोकांची दिशाभूल करतात, त्यामुळे मंडळाचं नाव उगाच खराब होईल। त्यापेक्षा यांना व्हिडिओ काढायला दिलंच नाही तर विषय पुढे वाढणार नाही। आणि आता मंडळ पण परमिशन देत नाही आहे म्हणून टोमल काकू प्रमोशन देखील करत नाही आहे मंडळाचं। आता मला तर आधीच माहिती होतं की तो प्रोग्राम 4 मे 2024 ला आहे, पण मी वाट बघत होती ते म्हणजे टोमल काकू नऊवारी नेसण्याची। अहो टोमल काकू, तुम्ही मला खोटं ठरवण्यासाठी म्हणून नऊवारी नेसत नाही आहात ना, मला माहिती आहे। आणि मी पण ना मुद्दामच बोलते की तुम्ही अक्षय तृतीयेला नऊवारी नेसाल किंवा वटपौर्णिमेला तरी नऊवारी नेसाल। काय आहे ना काकू, मला तुमचं ते स्वयंघोषित नऊवारी चॅलेंज बघायचंच नाही आहे। तसं पण त्या चॅलेंज मध्ये काहीच नसतं, तुम्ही उगाच वेड्यासारख्या रस्त्यावरती दात दाखवत फिरत असता आणि तुमचा मेकअप तर बाबा विचारूच नका। काय हो मंडळी, ह्या टोमल काकू तर डेली व्लॉगर आहेत ना, त्यांच्या डे टू डे लाईफ मध्ये त्या काय काय करतात, काय काय घडतं त्यांच्या आयुष्यात याचा त्यांना मेमरीज जपायच्या असतात आणि त्यासाठीच त्या युट्यूब वरती आल्या होत्या। मग आता या टोमल काकूंनी त्यांच्या अंधमंद भक्तांपासून का बरं हे लपवलं की त्या शनिवारी महाराष्ट्र दिनाच्या प्रोग्रामला गेल्या होत्या। त्या रील मध्ये तर मी बघितलं आहे काकूंना एका कोपऱ्यात बसल्या होत्या। मला असं वाटते काकू तिथे लेट गेल्या होत्या आणि त्या लेट का गेल्या होत्या त्याचं कारण तुम्हाला पुढे समजेल। तर मंडळी, त्या रीलची लिंक मी माझ्या कॉमेंट बॉक्स मध्ये पिन करते आहे। आणि महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम हा 4 मे ला साजरा केला होता काकूंच्या इथे, त्याचा फोटो देखील मी तुम्हाला दाखवते। तर मंडळी, ही झाली काकूंची पहिली पोलखोल। आता दुसरी पोलखोल म्हणजे टोमल काकू जेव्हा शैलाच्या वेळी 7 महिन्याच्या प्रेग्नेंट होत्या ना, त्या दरम्यान काकूंच्या वडिलांची डेथ झाली होती। काकू प्रेग्नेंट असल्यामुळे बनोज काकांनी त्यांना ही बातमी सांगितली नव्हती, कारण की त्या टेन्शन घेतील आणि प्रेग्नेन्सी मध्ये असं टेन्शन घेणं बरोबर नाही। त्यामुळे टोमल काकूंच्या आईनेच बनोज काकांना सांगितलं होतं की ही बातमी तिला उशिरा सांगा। गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये काकूंनी स्वतः सांगितलं आहे की मला ही बातमी खूप लेट समजली होती आणि थोड्या दिवसांनीच मी भारतात गेली होती। त्या घटनेनंतर एकदा टोमल काकूंनी क्वेश्चन आन्सर सेशन घेतलं होतं,
त्यात टोमल काकूंना एकीने कॉमेंट केली होती की वडिलांचं असं झालं होतं तेव्हा तू आली होतीस का भारतात. तर त्यावर या टोमल काकूंनी रिप्लाय दिला होता की हो, पप्पांचं समजल्यावर लगेचच मी इंडियाला आली होती. थांबा मंडळी, मी तुम्हाला त्या कॉमेंटचा स्क्रीनशॉट दाखवते. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. ह्या टोमल काकूंने यावर्षी 7 मार्चला आणि गेल्या वर्षी 7 मार्चला फक्त वडिलांच्या जाण्यावर सिंपती गेन करण्यासाठी व्हिडिओ बनवला होता आणि व्ह्यूज वाढवले होते. काकूंचे दोन्ही व्हिडिओज मी बघितले. काकू रडत तर नव्हत्या, नुसतं तोंड वाकडं करून बोलत होत्या. दोन्ही व्हिडिओमध्ये काकू बोलल्या, सकाळी मी व्हिडिओ स्टार्ट केला, त्यानंतर शूटच केलं नाही. मी आता म्हटलं तुमच्या सगळ्यांशी बोलते, जर व्हिडिओ नाही केला तर मला टेन्शन येतं, काय बोलायचं सुचत नव्हतं, सकाळपासून माझं मन लागत नव्हतं. म्हणजे काय बाई आहे ना हो ही मंडळी. वडील गेल्याचं दुःख राहिलं बाजूला, व्हिडिओ नाही बनवला तर यांना टेन्शन येतं. कमाल आहे अशा लोकांची. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की या टोमल काकूंची आई स्वामी सेवेकरी आहे. काकू स्वतःला स्वामी भक्त मानतात. काकू जेव्हा ग्रीसला होत्या तेव्हा तर काकू प्रकट दिन विसरल्या होत्या, हे तर मी आधीच सांगितलं आहे. पण काल म्हणजेच 6 मे 2024 ला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी होती. काकूंना प्रकट दिना दिवशी तर आठवण नव्हती फिरण्याच्या नादात, पण काल तर काकू घरीच होत्या ना. आणि यांच्या गुरु म्हणजेच मनीश्री काकू त्या देखील विसरल्या होत्या. नुसतं या लोकांना व्ह्यूज वाढवण्यासाठी म्हणून फक्त देव आठवतो. ह्या लोकांसाठी ना ती म्हण एकदम परफेक्ट आहे, देखल्या देवा दंडवत. समोर देव दिसला की फक्त हे लोक हात जोडणार. तर मंडळी, आता वळूया आपण काकूंच्या काही लेटेस्ट करामतींवर. जसं की 1 मे हा महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणून आपण साजरा करतो. सगळ्यांनाच त्या दिवशी सुट्टी असते, त्यामुळे 1 मे ला बनोज काकांना पण सुट्टी होती. तर टोमल काकू जिथे राहतात तिथे सर्व शॉप्स क्लोज होती आणि हे काकूंना माहिती होतं. ह्याचाच फायदा उचलून टोमल काकू गेल्या होत्या ज्वेलरी शॉप मध्ये एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवण्यासाठी. कधी कधी तर मला खरंच असं वाटते ह्या टोमल काकूंच्या डोक्यावरती काहीतरी परिणाम झाला आहे, कारण या वेड्यासारख्या काहीही करत बसतात. ह्यांना कोणीतरी सांगा आता की सोन्याचा भाव हा वाढतच असतो. ह्या टोमल काकूंनी ना व्हिडिओच्या सुरुवातीला गुगल वरून मस्त रट्टा मारला होता आणि तीच बडबड करून दाखवत होत्या. आता हे सगळं आपल्यासारख्या हुशार मंडळींना तर समजणार, पण यांच्या अंधमंद भक्तांना काय वाटते तर त्यांची टोमलताई खूप हुशार आहे. आता शॉप्स क्लोज आहे हे तर टोमल काकूंना माहिती होतं, म्हणून काकूंनी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की मी तिथे जाऊन परमिशन घेणार आहे व्हिडिओ बनवण्याची. यांना इंग्लिश येत नाही तर आता जगजाहीरच आहे, त्यामुळे तिथे जाऊन परमिशन घेण्याची पण यांना काही गरज पडली नाही. आता काय ते गार्डन रिनोव्हेट केलं आहे ना, त्याच्यावरती खूप खर्च झाला आहे, त्यामुळे सतत नुसतं आपलं गार्डन मध्ये उभं राहून या व्हिडिओची सुरुवात करतात. तसं पण किचन मध्ये उभं राहिलं की कसं कॅलेंडर दिसते ना, आणि मग यांची चोरी मी पकडते, म्हणून घाबरून आता जागा चेंज केली आहे काकूंनी. यावेळी टोमल काकूने एकटीने प्रवास केल्याचं दाखवलं. इथे काकूंना गरज लागणार नव्हती बनोज काकाची, कारण कोणासोबतच संवाद साधायचा नव्हता. जेव्हा तोंड उघडावं लागते ना तिथे बनोज काका हजर असतात. व्ह्यूज वाढवण्यासाठी ना मूर्खांचा बाजार सुरू आहे सध्या यांचा. काकूंने काचेतूनच फक्त ज्वेलरी दाखवली होती, ते नीट दिसत देखील नव्हतं. आता एक शॉप बंद असू शकते मंडळी, सगळेच शॉप कसे काय बंद असू शकतात? ह्याचं कारण काय काकूंना माहिती नव्हतं असं त्या बोलल्या, पण याचं कारण लेबर डे ची सुट्टी होती म्हणून ते बंद होतं. त्या व्हिडिओ खाली तर टोमल काकूंची मस्त धुलाई केली आहे त्यांच्या अंधमंद भक्तांनी. दुसऱ्या दिवशी या टोमल काकूंनी दाखवलं ते म्हणजे त्या स्टॉक क्लिअरन्स मार्केटमध्ये गेल्या होत्या, आणि हे काय खूप वर्षांनी असं नव्हतं, तर दरवर्षीच तिथे स्टॉक क्लिअरन्स असतो. जसं आपल्या भारतात जून महिन्यात पावसाळ्याच्या आधी लोक आपल्या दुकानातला जुना स्टॉक क्लिअर करतात आणि सेल लावतात ना, अगदी तसंच. ह्या टोमल काकूचं ना चेहऱ्यापेक्षा मोठा गॉगल घालणं काही चेंज होणार नाही आहे वाटते. आता काय स्टॉक क्लिअरन्स मधून टोमल काकूंने 10-12 कपडे तरी विकत घेतलेच असतील, आणि आता नाही दाखवणार त्या. कुठेतरी ट्रिपला जातील ना त्यानंतर व्हिडिओ करतील की मी तिथे फिरायला गेली होती ना तेव्हा हा ड्रेस घातला होता, हा ड्रेस मी स्टॉक क्लिअरन्स मार्केट मधून घेतला होता. अहो असं पण नाही बोलणार त्या बोलतील की मी हा ड्रेस झारा मधून घेतला होता.
तसं तर काकूंचा स्वस्त सारा आपल्या सगळ्यांना समजलाच आहे, त्यामुळे कोणत्याही ब्रँडचं नाव घेण्या अगोदर काकू आता 10 वेळा तरी विचार करतील. काकू तिथेच दुपारी जेवल्या आणि परत घरी आल्या, थोडा आराम वगैरे केला आणि मग गेल्या होत्या महाराष्ट्र दिनाच्या सेलिब्रेशनला. कारण व्हिडिओ एंड करताना पण काकू 8:45 ला मेकअप लावून बसल्या होत्या. सकाळी जेव्हा टोमल काकू स्टॉक क्लिअरन्सच्या मार्केटमध्ये जात होत्या तेव्हा काकूने आय शेडो नव्हतं लावलं होतं, पण व्हिडिओ एंड करताना डोळे चमकत होते. आता काय महाराष्ट्र मंडळाने काकूंना व्हिडिओ काढण्याची परमिशन दिली नव्हती, त्यामुळेच काकू तिथे उशिरा गेल्या होत्या. कारण सुरुवातीला सगळे नॅशनल अँथम साठी वाटते उभे राहिले होते, त्यावेळी काकू तिथे दिसल्या नाही, पण थोड्याच वेळाने काकू तिथे उपस्थित होत्या. व्हिडिओ काढण्याची परमिशन नव्हती म्हणूनच त्यांनी याबद्दल कुठेच उल्लेख केला नाही आहे. दुसऱ्या दिवशी होता संडे. काकू लेट उठल्या होत्या. त्यानंतर बनोज काकांसोबत ग्राउंड वरती गेल्या होत्या मुलींना घेऊन. संध्याकाळी काकूंने भरवा मिरची बनवली होती राजस्थानी स्टाईल. आता कसं काकूंने गार्डन रिनोव्हेट केलं आहे ना, आणि गार्डन मध्ये त्यांनी जे मिरचीचं झाड लावलं होतं त्याला खूप मिरच्या आल्या होत्या. आता नाही असेच व्हिडिओ येणार. काकूंने जे झाडं लावली आहेत ना त्याला कधी फळं येतील तर काकू त्याचं कस्टर्ड बनवतील. कधी फुलं आली झाडाला की काकूंना देव आठवेल, मग काकू देवपूजा करतील. आता या काकूंने भरवा मिरची बनवून दाखवली होती. त्यांनी राजस्थानी भरवा मिरची नाव दिलं म्हणून मी सांगते. माझी स्कूल फ्रेंड म्हणजेच माझी बेस्ट फ्रेंड आहे, ती राजस्थानी आहे आणि लहानपणापासूनच आमचं एकमेकांच्या घरी येणं जाणं आहे. तिने आपल्या महाराष्ट्रीयन डिशेस माझ्याकडे टेस्ट केले आहेत आणि मी तिच्या राजस्थानी डिशेस. तर त्या मिरचीमध्ये ना धने जिरे बडीशेप हे भाजून कुटतात आणि मग मिक्स करतात, पण ह्या टोमल काकूंने एकदम रॉ मिक्स केलं होतं. काकूंनी जे केलं होतं ना ते वाटत होतं की मिरची वडा आहे. त्याला राजस्थानी भरवा मिरची हे नाव देणं चुकीचं आहे. उगाच आपलं काय पण बनवायचं आणि कायच्या काय नाव द्यायचं. ते बनोज काका तर काय बैलासारखे नुसते मान डोलवतात. काही बनवून त्यांच्या पुढ्यात दिलं की एकच वाक्य बोलणार, छान आहे, मस्त. ह्याच्या पलीकडे काही यांना येतच नाही. आज जो काकूंनी व्हिडिओ बनवला होता ना तर एकीने परवाच या काकूंना कॉमेंट केली होती, ती मी वाचली होती. त्यावरूनच त्यांना हा कॉन्टेंट मिळाला आहे. पण सांगताना काकू बोलतात की खूप दिवसांपासून खूप लोक कॉमेंट करत होते की तुझ्या मुली सगळं तुझं कसं काय ऐकतात, त्यामुळे आज मी हा वेगळा व्हिडिओ बनवला आहे. अहो काकू, तुम्हाला माहिती आहे का, रोजच तुम्ही वेगळे व्हिडिओ बनवता आणि वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही लोकांना मूर्ख बनवता. ह्या टोमल काकूंना व्हिडिओ मध्ये दाखवायला म्हणून मुलांचा वापर करतायत. कारण कधीच हे दोघं डॉलरसाठी हपापलेले नवरा बायको त्या मुलींसोबत खेळताना तर दिसतच नाही. कुठे फिरायला पण हे लोक जातात तर ते फक्त व्हिडिओसाठी. आताच बघा ना, हे लोक ग्रीसला फिरायला गेले होते आणि ते सगळे स्पॉट तर कपल साठीच होते, त्यात मुलांचं काहीच काम नव्हतं तिथे. एखादे पॅरेंट्स आपल्या मुलांना कुठे मजा येईल अशा ठिकाणी जातील फिरायला, पण यांना मुलांपेक्षा यांच्या व्हिडिओची पडली होती ना. जे व्ह्यूज कोसळले होते ते यांना वाढवायचे होते, त्यामुळे हा सगळ्यांचा अट्टहास होता. लोकांची दिशाभूल करून चोरी पकडली जाते, त्यामुळे सध्या रेसिपी दाखवण्यावर जास्त फोकस सुरू आहे काकूंचा. आज तर टोमल काकू स्लीवलेस टॉप घालून फुल बायसेप्स दाखवत होत्या. ह्या बनोज काकांचं मस्त आहे ना मंडळी, म्हणजे लंच ब्रेक मध्ये काकूंच्या पाठी कॅमेरा घेऊन फिरत असतात. हे काका खरंच काम करतात ना, मला नेहमी प्रश्नच पडतो यांना असं रिकामी बघून. आणि आजकाल तर या टोमल काकू व्हॉलीबॉल प्रॅक्टिसला देखील जात नाही आहेत. संध्याकाळी टोमल काकू निवांत बसल्या होत्या आणि त्यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणजे जेव्हा त्या भारतात होत्या तेव्हा ट्रेन मधनं त्या प्रवास करत होत्या आणि तेव्हा एक लहान मुलगा त्याच्या आई वडिलांना मारत होता. त्याचं वय होतं 5 ते 6. आता तो प्रसंग किती खरा किती खोटा हे तर टोमल काकूंनाच माहिती. तसं तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की स्टोरी रंगून रंगून सांगण्यामध्ये या टोमल काकू तरबेज आहेत. तर टोमल काकू बोलत होत्या की गरजेपेक्षा आम्ही लाड करत नाही मुलांचे, वस्तूंची व्हॅल्यू आहे त्यांना. मी काय बोलते टोमल काकू, तुमच्या मुलीना खूपच गुणी आहेत हो, नो डाऊट. काकू, तुम्ही दोघं जे त्यांच्या समोर असा खोटेपणा करता त्याचा त्यांच्यावर काय फरक पडत असेल याचा तुम्हाला अंदाजा तरी आहे का? अहो, मागे बनोज काका तुमच्या सोबत आले होते तिथे, तरी तुम्ही खोटं बोलल्या की ते भारतात आहेत. उद्या जेव्हा त्या मुली मोठ्या होतील त्यांना समज येईल तेव्हा त्यांना काय वाटेल? काकू, याचा जरा विचार करा तुम्ही. त्यांना पण समजेल की आपले आई वडील लोकांबरोबर खोटं बोलले होते फक्त व्ह्यूज साठी आणि डॉलर साठी. पैशासाठी तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला उतरले. सुधरा ओ काकू, सुधरा. देवाच्या कृपेने एवढं छान मुली आहेत तुमच्या, नवरा आहे जो सगळं काही ऐकतो, आईसारखे लाड करणारी सासू आहे, माया करणाऱ्या 2 नंदा आहेत, त्यांचा जरा रिस्पेक्ट करा. तुमच्या अशा खोट्या वागण्यामुळे ना सगळेच यात भरडले जात आहेत. त्यामुळे ना टोमल काकू, खोटं बोलणं, लोकांची दिशाभूल करणं थांबवा. सोन्यासारखी नाती आहेत ती जपा.
अहो काकू, आता तुम्ही हे जे युट्यूबवर व्ह्यू वाढवण्यासाठी धडपड करताय, पण तुम्हालाही माहिती आहे युट्यूब काय परमनंट नाही आहे, कधी ना कधी हे बंद होईलच. मग तेव्हा काय कराल? किती लोकांना तुम्ही दुखवताय असं वागून, तुम्हालाही हे चांगलंच माहिती आहे. सोडा हो काकू खोटेपणा आणि चांगलं वागा. नुसतं व्ह्यूज वाढवण्यासाठी म्हणून सासूबाईंचा वापर नका करू, तर रिअल लाईफ मध्ये पण त्यांच्यासोबत नीट राहा. आणि टोमल काकू, हे भारत प्रकरण जेव्हा पण निघते ना, तेव्हा मला तुमचं ते रेसिडेंट परमिट आठवते. त्यामुळे लवकरात लवकर सांगा हो त्याचं काय झालं ते. आम्हाला माहिती आहे की ते हरवलंच नव्हतं, पण तुम्ही काय ते प्रोसिजर करत होत्या ना, त्याचं काय झालं पुढे हे आम्हाला जाणून घ्यायचंय. चला मंडळी, आता तुम्ही पण कमेंट करून सांगा त्या रेसिडेंट परमिटचं पुढे काय झालं याबद्दल तुम्हाला पण जाणून घ्यायचंय ना. आणि याच नोटवरती मी आजचा आपला पॉडकास्ट इथेच थांबवते. आजचा आपला पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.